तरी त्यांचं ऐकलं नाही. बर, हे सगळा विषय झाला. मी जनरली होम मिनिस्टरचे कार्यक्रम करतो, खेळ पैठणी जातात. होम मिनिस्टर माझा कार्यक्रम आहे, सोशल मीडियाला तुम्हाला बघायला मिळेल. मी आता दुबईला सुद्धा होतो, दुबईला कार्यक्रम केला आणि 2 तारखेला ज्या दिवशी बुर्ज खलिफा बंद झाला त्या दिवशीच मी बुर्ज खलिफावरती होतो. आणि दुबईत सुद्धा कार्यक्रम करून आल्यानंतर मला एक कळलं की खरंच मी काळा आहे. तिथे एवढी गोरी माणसं आहेत. आता तुम्ही कुठे बसताय तर तुम्ही ठरवा. पण प्रेम करावं तर सगळ्या माणसावर करावं. गोरी माणसं नेहमीच धोका देतात. ती इंग्रजांच्या काळापासून चालत आलेलं आहे. आणि मग पुढे जात असताना मग पुढं बायको एक दिवशी आली, मला म्हटली सांगा मी कशी दिसते. तुमच्या पण बायको तुम्हाला खूप असते, तुम्ही विचारता मला माहित नाही. बायको आली, सांगा मी कशी दिसते. मग मी सकाळी इग्नोर केलं. दुपारी परत आली, म्हटली सांगा मी कशी दिसते. संध्याकाळी परत आली, म्हणजे काय असते तो सारखं कशी दिसते कशी दिसते कशी दिसते. नाही, मला म्हणते नाही आमची आई म्हणत होती, मम्मी म्हणत होती की तुझ्यापेक्षा जावईच चांगला दिसतात. तुझ्यापेक्षा जावयांचा स्वभाव लई चांगला आहे. मी म्हणलं जर कंपनीलाच आपल्या प्रोडक्ट बद्दल विश्वास नाही तर ग्राहकाची प्रतिक्रिया घेऊन उपयोग आहे का? असं सगळं गणित असते. हसत राहा, हसायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेगवेगळ्या आपण इतिहास पुढे घेऊन जात असताना, गड किल्ले चढत असताना महाराजांचे स्त्रियांबद्दल असणारे विचार काही ओळीतून सांगतो. आपण सगळे एक गाणं सुद्धा म्हणायचंय, पण तत्पूर्वी काही ओळी आवडलं तर टाळ्या वाजवा. स्त्री सुद्धा एक मनुष्य असते, तिला सुद्धा तिचं आयुष्य असते. बुडवली तर नागिन असते, दिवसली तर नागिन असते, कडाडणारी वीज असते, तान्ह्या बाळाची नीज असते. कडाडणारी वीज असते, तान्ह्या बाळाची नीज असते, आणि तिच्याच गर्भात सृष्टीला जन्म देणारे बीज असते. विज्ञानाने एवढी प्रगती केली, पण मूळ जन्माला घालणारे यंत्र विज्ञानाला तयार करता आला नाही. ती ताकद मावळलं तुमच्यामध्ये. म्हणून एकदा जोरदार काय ह्या सगळ्या मावळण्यासाठी. अतिशय छान. स्त्रियांची संख्या वाढायला पाहिजे. आपण आपली बायको बाहेर गेले की तिला दुसऱ्या दिवशी फोन करतो कधी येणार आहेस म्हणून. कारण की ह्याच्या पाठीमागचे एक वाक्य तुम्हाला सांगतो, तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल. की स्त्री माहेरी गेली आणि घरात उंदीर झाले. बघा, घराला घरपण, घराला स्वच्छ ठेवण्याचं, घरात लक्ष्मी नांदवण्याचं काम स्त्रीकडे असतं. म्हणून स्त्री माहेरी गेली आणि घरात उंदीर झाले. स्त्री परत आली आणि घराचे मंदिर झाले. स्त्रीमुळे आपल्या घराला घरपण आहे, स्त्रीमुळे आपण सगळेजण आहोत. त्यामुळे सगळ्या मुलींना या ठिकाणी नतमस्तक होतो आणि आपण सगळेजण गाणं म्हणायचं. माझ्या मागे आपण सगळेजण म्हणायचं. म्हणाल का? चालेल, चला. ना 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 ना. हे ना 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 ना. आम्ही गड्या डोंगरच, आम्ही गड्या डोंगरच राहणार, आम्ही गड्या डोंगर राहणार. असंच हसत राहा, खेळत राहा. धन्यवाद. थँक्यू. खूप छान गंभीर वातावरण. महाराजांनी सगळ्या महामानवाला विनम्र अभिवादन. आपल्या गिरीप्रेमी ग्रुपचे सगळे प्रमुख पदाधिकारी, माननीय रविदादा, माननीय बेंद्रे सर कार्याध्यक्ष, राहुलजी कांबळे, पी.एन. पाटील सर, शेखर शिंदे साहेब, काळकुटे साहेब, माननीय उद्योगपती जालिंदर कातकडे साहेब, शिक्षणाधिकारी माननीय मेत्रे साहेब, माननीय दसमुडे सर, गलांडे साहेब, आणि आपल्या जिल्ह्यातून, परिसरातून, राज्याच्या विभागातून आलेले सगळे गिरीप्रेमी बंधू भगिनींनो, अनेक मान्यवरांचं मार्गदर्शन आपण ऐकलं. विशेषतः शेखर शिंदे साहेबांनी आपल्याला काही इतिहासातल्या संकल्पना स्पष्ट करून सांगितल्या. डॉक्टर मीराताई मगर या मोठ्या डॉक्टर आहेत, MS आहेत. माझं सुद्धा एक ऑपरेशन त्यांनी केलेलं आहे. त्या निष्णात डॉक्टर म्हणून त्यांची 2-3 जिल्ह्यांमध्ये ख्याती आहे. त्यांनी आपल्याला लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल संक्षिप्त चरित्र या ठिकाणी सांगितलं. नितीनजी गवळी यांनी आपल्याला या ठिकाणी थोडं जी बरगळलेली अवस्था होती किंवा थोडं कंटाळवाणी ती बदलून त्याने आपल्याला या ठिकाणी थोडं हसवलं. आणि आज जो आपण
होळकरांचा भुईकोट वापगावचा पाहण्यासाठी आलो. विशेषतः रविदादांनी हा किल्ला सुचवला आणि आपल्या पुण्याच्या परिसरामध्ये इतका सुंदर भुईकोट किल्ला याची आपल्याला जाणीव नव्हती, पण दादामुळं आपल्याला किल्ला पाहता आला. आणि विशेषतः या गावचे सुपुत्र आणि दादांचे मित्र नामवंत उद्योजक माननीय धनंजयजी भागवत याने आपल्याला मोलाचं मार्गदर्शन केलं. या गावचे लोकप्रिय नेते सरपंच माननीय अजयजी भागवत त्यांचे सगळे सहकारी यांनी आपल्या मोठ्या मनाने आपल्या सगळ्यांचं स्वागत केलं आणि मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी आलेला आहात. मी बोललेलो आहे, सगळेजण बोललेले आहेत. आपला अधिक वेळ न घेता फक्त थोडक्यामध्ये काय मी सूत्रबद्ध पद्धतीने सांगेन. गडकोट आणि किल्ले हे केवळ दगडधोंडे नाही, तर तो आपला ऐतिहासिक वारसा आहे, आपली प्रेरणा आहे. हे गडकोट आणि किल्ले हे तसे निर्जीव आहे, पण या निर्जीव किल्ल्यांना छत्रपती शिवाजीराजांनी त्यांच्या सहकार्याने सजीव बनवलं आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा किल्ल्यांना सुद्धा छत्रपती शिवाजीराजांनी दिली. पण मोगलाचं सामर्थ्य आशिया खंडामध्ये होतं. त्या काळातील जगातला सगळ्यात मोठा बादशाह म्हणजे औरंगजेब. त्याचा वार्षिक महसूल सुमारे 50 कोटी होता. छत्रपतींचा वार्षिक महसूल फक्त 1 कोटी होता. मोगलांचं सैन्य सुमारे 8 लाख होतं. छत्रपतींचं जास्तीत जास्त सैन्य 1 कोटी पेक्षा 1 लाखापेक्षा कधी सैन्य जास्त नव्हतं. शिवकाळ असेल, संभाजीराजांचा काळ, राजाराम महाराजांचा काळ, शाहूचा काळ, ताराणीचा काळ. शाहू राजांचा काळ म्हणजेच होळकरांचा काळ, शिंदेचा काळ, दाभाडेंचा काळ, गायकवाडांचा काळ आहे. तर या प्रत्येक काळामध्ये मराठ्यांचं जास्तीत जास्त सैन्य 1 लाखापेक्षा जास्त कधी नसायचं. त्यांनी 8 लाख सैन्याला विरोध केला आणि 50 कोटी ज्यांचा वार्षिक महसूल होता त्यांच्या विरुद्ध टक्कर देण्याचं मोठं काम 1 लाख मराठ्यांनी सातत्याने केलं. पण आपल्या देशाची अस्मिता, आपली संस्कृती, आपला ऐतिहासिक वारसा जतन करण्याचं आणि भूमिपुत्रांना लोककल्याणकर राज्य निर्माण करून देण्याचं काम आपल्या पूर्वजांनी केलं. मराठ्यांच्या इतिहासाला जगाची इतिहासाने तोडणे असं म्हटलं जातं. मराठा शब्द आपण समजून घेतला पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये जाती, धर्म, पंथ याबद्दल संकुचितपणा, गैरसमज खूप झालेले आहेत. पण मराठी संकल्पना खूप व्यापक आहे. महात्मा ज्योतिराव फुले ज्यांनी आपल्या देशामध्ये सार्वजनिक मोफत शिक्षणाचा पाया घातला, आपल्या अधोगतीचं कारण अविद्येमध्ये शोधलं. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. इतके सगळ्यांना एका अविद्येने केले. हा मंत्र देऊन आपल्या देशातील आधुनिक जनतेला साक्षर केलं, शिक्षित केलं. मध्ययुगीन काळामध्ये ढाल तलवारची लढाई होती, ती त्या काळाची गरज होती. काळाच्या ओघामध्ये ढाल तलवारची लढाई कालबाह्य झाली. इथून पुढे बुद्धीचं, ज्ञानाचं, चातुर्याचं, विचाराचं युद्ध असेल. पण आधुनिक काळामध्ये शब्दाचं शस्त्र करून, विज्ञान आणि ज्ञानाचं अस्त्र करून आपल्याला सक्षम बनवण्याचं मोठं काम महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी केलं. तर ते झालं आधुनिक काळ. पण मध्ययुगीन काळामध्ये ते तलवारीची लढाईची गरज होती. असे महात्मा ज्योतिराव फुले यांनी एक पुस्तक लिहिले, गुलामगिरी नावाचं. आणि त्या पुस्तकामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी मराठा शब्दाची व्याख्या सांगितली. मराठा म्हणजे कोण? काही लोक म्हणतात मराठा म्हणजे विशिष्ट जात, काही लोक म्हणतात महाराष्ट्रातून हा तो मराठा, महाराष्ट्राच्या बाहेर मराठा नाही का? तर मराठा शब्दाची सगळ्यात चांगली व्याख्या आतापर्यंत कोणी केली तर महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात, कुणबी, माळी, मातंग, महार, धनगर, सुतार, लोहार, कुंभार, आगरी, रामोशी